नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचे माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. अजूनही मी यौवनात असं प्रत्येक स्त्रीला अजूनही वाटतं. वयात आल्यानंतरसुद्धा म्हणजे आता वयात आल्यानंतर म्हटलं की तुम्हाला पहिल्यांदा हा प्रश्न पडेल की म्हणजे नेमकं काय? तुम्हाला असं वाटेल की 18 वर्षाची किंवा 25 वर्षाची किंवा 30 वर्षाची अशी जी स्त्री आहे तिच्याबद्दल मी बोलते. तर नाही, मी तिच्याबद्दल नाही बोलत आहे. मी अशा स्त्रियांबद्दल बोलते आहे की ज्यांनी आता 60 उलटवलेली आहे किंवा 60ला आलेल्या आहेत. अशा स्त्रियांबद्दल बोलते की त्यांना अजूनही असं वाटतं की मी अजूनही यौवनात आहे आणि त्या त्यांची बरोबरी ह्या त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या म्हणजे 25-30ल्या वयातल्या स्त्रियांशी त्या करतात. त्यांना असं वाटतं की ही खूप छान दिसते म्हणजे मी पण छान दिसतच असली पाहिजे, मी पण छान दिसायलाच पाहिजे, असा त्यांचा हा खूप अट्टहास असतो. आणि त्या अट्टहासामुळे त्या बरंच काही प्रकार करत राहतात, जे त्यांना अजिबात चांगले दिसत नाहीत म्हणूयात किंवा शोभत नाहीत असंही म्हणूयात आपण. तर अजूनही मी यौवनात हे म्हणायला हरकत काहीच नाही आहे. ही फ्रेज खूप छान आहे आणि अशा या वाक्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीने अगदी म्हातार वयातल्या स्त्रीने जी 60च्या पुढची आहे तिने सुद्धा राहायला अजिबात हरकत नाही आहे. राहिलाच पाहिजे. पण आजकाल तुम्ही बघत असाल तर फेसबुक म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा या सगळ्यावरती इतकं हे सगळं प्रकरण बोकाळलेलं आहे की प्रत्येकजण म्हणजे जी वयापेक्षा जास्त वयाने आहे 60च्या पुढची स्त्री आहे त्या सगळ्यांनी आता आजकाल काय सुरू केलं आहे माहिती आहे का की त्या कशा दिसतात हे बघण्यापेक्षा म्हणजे बऱ्याच स्त्रियांना मी असं पाहिलं की त्या साडी घालून म्हणा किंवा साडी नसेल तर ड्रेसेस घालून, गाऊन घालून आणि आजकाल तर मी असंही बरेच पाहिलेत की त्या स्त्रिया त्यांच्या सुनांबरोबर सुद्धा डान्स करतात. आता दोघींची जर कंपॅरिझन पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की अर्थातच सून म्हटलं की ती तरुण असणार आहे आणि ती तरुण असली म्हणजे ती छानच दिसणार आहे. पण तिच्यासोबत तिची सासूनी नाच करणं किंवा डान्स करणं हे काही चुकीचं आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही आहे. पण ती जे कपडे घालते त्याच पद्धतीने तुम्ही कपडे घालून जर नाचाल आणि ती ज्या पद्धतीने डान्स करते त्या पद्धतीने तुम्ही जर डान्स कराल तर तुम्हाला नाही येणार ते करता. ते शोभणार नाही, जमणार नाही आणि मग उगाचच हसं होतं. त्याच्यापेक्षा आपल्याला जे शोभतं, आपल्याला जे बरं दिसतं ते आपण करावं असं वाटतं. म्हणून आजकाल मी बघते ना, आता फेसबुकवरती आपण सगळेच बघत असतो की खूप अशा वयस्कर लेडीज आहेत की ज्या गाऊन घालतात, फ्रॉक्स घालतात, असे घालून ते डान्स पाठवतात, फेसबुकवर टाकतात. त्यांचे फॅनही भरपूर असतील. मुद्दा मुळात तो नाहीच आहे. मुद्दा हा आहे की मी अजूनही तरुण दिसावं असं प्रत्येक स्त्रीला वाटणं, 60च्या वरच्या सुद्धा स्त्रीला वाटणं हे अगदी चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही. पण तुम्ही खरंच तरुण दिसणार आहात का त्याच्यामुळे? तुम्ही तरुण कशामुळे दिसणार आहात? तर ते तुम्ही अगोदर त्याचा विचार करा. तुम्ही फक्त ड्रेस घातला आहे, फ्रॉक घातला आहे, लिपस्टिक लावलेली आहे, चेहऱ्यावरती खूप मेकअपचे थर चढवलेले आहेत आणि मग तुम्ही स्वतःला तरुण स्त्रीप्रमाणे असे जर ड्रेसेस घालून प्रेझेंट करायला गेलात तर मी खूप छान दिसते असं तुम्हाला वाटत असेल ते खूप चुकीचं आहे. ते तुम्ही त्या पद्धतीने चुकीचेच दिसणार आहात. तुम्ही त्याच्यातनं तुमचं वय मुळीच लपवणार नाहीत. उलट तुमच्या वयामध्ये ते न शोभणारं, लोकांना न पटणारं असं कृत्य असेल. त्याच्यामुळे तुम्ही तरुण दिसणं हा चुकीचा समज आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही आहे. पण त्या तरुण दिसण्यासाठी तुम्हाला मेकअपची गरज नाही आहे. तुम्हाला त्यांच्यासारखे लोकट ड्रेसेस घालायची गरज नाही आहे. तुम्हाला त्यांच्यासारखे फ्रॉक्स घालायची गरज नाही आहे. तुम्हाला त्यांच्यासारखे डान्स करण्याची पण गरज नाही आहे. काही गरज नाही आहे. तुम्ही जशा आहात तशाच प्रेझेंटेबल राहू शकता. कसं? अगदी छान आहे कल्पना ही. मुळात म्हणजे काय आहे माहिती आहे का? आपल्या चेहऱ्यावर जी चकाकी दिसते, जी चमक दिसते, ती कशामुळे दिसते? ती मेकअपच्या थरांमुळे जरी दिसत असली तरी ती फार क्वचित आणि तेवढ्यापुरतीच असते. तुम्ही कुठलाही मेकअप न करता, कुठलंही फाउंडेशन न लावता, कुठलीही लाली न लावता, जशा मूळ आहात तशा छान दिसायला पाहिजे आहात. आणि त्यासाठी आहे तुमचा आहार, तुमचं रोजचं रुटीन, तुमचा चेहऱ्यावरचा
जो एक दिसणारा ताण असतो तो ताणतणाव तुम्ही कमी करा. छान दिसाल, अगदी सुंदर दिसाल. का नाही दिसणार मला सांगा. तुम्ही किती जरी मेकअप केलात, तुम्ही किती जरी छान छान ड्रेस घातलेत आणि तुम्ही कितीही तरुण दिसायचा प्रयत्न केलात, तरी तुमच्या या वयामध्ये येणाऱ्या तुमच्या चेहऱ्यातले जे बदल आहेत ते लपणार आहेत का? नाही लपणार आहेत. ते दिसणारच आहेत. नाही म्हणलं तरी तुमच्या चेहऱ्यावर कुठं ना कुठं तरी सुरकुत्या आलेल्या असतात. नाही म्हणलं तरी तुमच्या हातावर सुरकुत्या आलेल्या असतात, तुमच्या मानेवर आलेल्या असतात, गळ्यावर आलेल्या असतात सुरकुत्या आलेल्या असतात. आणि त्या तुम्ही किती जरी लपवायचं म्हटलं तरी तुमचा चेहरा ते लपवत नाही. आणि मी म्हणते का लपवायचं आहे? हे आयुष्यसुद्धा आपण छान एन्जॉय केलं पाहिजे ना. आपण थोडेसे सुरकुते आले म्हणून घाबरून का जायचं आहे? ती निसर्गाची एक हे आहे, काय म्हणतात, प्रोसेस आहे, प्रोसिजर आहे. जसं जसं तुमचं वय वाढणार आहे तसं तसं तुमच्या वयामध्ये बदल होणार आहेत, तुमच्या चेहऱ्यात बदल होणार आहे, तुमच्या शरीरात बदल होणार आहे, तुमच्या दिसण्यात बदल होणार आहे, तुमच्या वागण्यातही बदल होऊ शकतो, होणार. पण तो वागण्यातला जो बदल आहे तो बदल आपला चांगला असला पाहिजे, एक्सेप्ट करणारा असला पाहिजे. आपलं जे वय आहे ते आपण एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि त्या वयाला एक्सेप्ट करून तुम्ही तुमचं जर आयुष्य सुखकर करायचं असेल तर त्या गोष्टी तुम्ही अवलंबल्या पाहिजेत. जसं म्हणजे आनंदी राहायला पाहिजे. कितीही ताणतणाव असले तर ते ताणतणाव दूर केले पाहिजेत. आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला जितकं स्वतःला व्यस्त ठेवता येईल, आवडीचे छंद जोपासता येतील, ते सगळे छंद तुम्ही जोपासायला पाहिजेत. तुम्ही हे सगळं बाजूला सारून मी सुनेसारखी दिसते का, किंवा मी एखाद्या तिशीतल्या मुलीसारखी दिसते का, किंवा दिसू शकते का, किंवा दिसायला पाहिजे, हा अट्टाहास का? हा अट्टाहास नसू. तुमची आवड आहे, तुम्हाला डान्स आवडतो, नृत्य आवडतं, अगदी हरकत नाही आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये तो जोपासा, किंवा खूपच तुम्हाला त्याचं ज्ञान असेल, म्हणजे तुम्ही कथ्थक शिकला असाल, क्लासिकल शिकला असाल, प्रोग्रॅम्स करा. कुठेतरी प्रोग्रॅम्स करा तुम्ही. आणि त्या प्रोग्रॅम्समध्ये तुम्ही हे तुमचं प्रेझेंटेशन नक्की करा. कारण तिथे तुमचं कौतुक होईल. अहो, तुम्ही आता हेमा मालिनीचं आपण छान उदाहरण देऊ शकतो. आज हेमा मालिनी किती एजेड आहे, 75च्या वरची ती आहे. ती सुद्धा मेकअप करते, नाही असं नाही. पण बघा तुम्ही, तिने मेकअप केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जे काही एक एजेड व्यक्तीचं जे म्हणजे म्हातारपणाचं जे काही हे असतात, सिम्पटम्स दिसतात, सायन्स दिसतात, चिन्ह दिसतात, ती आज तिच्या चेहऱ्यावरही दिसतातच आहेत की, लपत नाही आहेत काही ते. आणि पण तरीसुद्धा तिने स्वतःला प्रेझेंटेबल का ठेवलेलं आहे? कारण की ती कथ्थक शिकलेली आणि ती किती उत्कृष्ट कथ्थक करते हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तिला हे कथ्थकचे जे आहेत फोटोज किंवा डान्सचे व्हिडिओज तिला फेसबुकवर टाकण्याची गरज नाही वाटत. कारण ती इतकी नावाजलेली आहे. एकतर नावाजलेली नटीही आहे आणि नावाजलेली एक नृत्यांगनासुद्धा ती आहे. त्यामुळे ती खूप छान पद्धतीने ते प्रोग्राम्स ठेवते. त्याच्यात तिचं प्रेझेंटेशन असतं, लोकांना तिचं प्रेझेंटेशन आवडतं. तर हे जे आहे लोक हे बघतात. पण तुम्ही फेसबुकवर तुम्हाला कोणीतरी छान म्हणावं, सुंदर म्हणावं, देखणं म्हणावं, किंवा अजून किती तरुण दिसता हो तुम्ही असं म्हणावं म्हणून जर तुम्ही हे प्रेझेंटेशन करत असाल तर असं मुळीच करू नका. कारण त्याचं हसं होण्यापलीकडे दुसरं काहीच होत नाही. आपण जशा आहोत तसंच जर राहिलो, तसंच स्वतःला जर प्रेझेंट केलं तर आपल्याबद्दलचा एक आदर फार वेगळा राहतो आणि लोकांच्या मनात तो कायम राहतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा प्रेझेंट स्वतःला करता तेव्हा एक गोष्ट कायम म्हणजे नक्की लक्षात ठेवायची की ते म्हणजे आपण जसे आहोत तसं स्वतःला एक्सेप्ट करायचं. सौंदर्य बघा काही पूर्ण वेळ आपल्यासोबत असतं असं नाही, आयुष्याच्या शेवटापर्यंत आपल्याला साथ देतं असं नाही. सौंदर्य ते असतं जे तुमच्या मनातलं आहे आणि जे मनात तुमच्या सौंदर्य आहे ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं आणि जे चेहऱ्यावरचं सौंदर्य आहे ते कायम टिकतं. त्याच्यामुळे चेहऱ्यावरचं जे सौंदर्य आहे हे तुमच्या मेकअपनी किंवा तुमच्या डान्स करण्याने किंवा तुमचे फॅशनेबल कपडे घालण्याने, की मुली तिशीतल्या जे कपडे घालतात तसे आपण घालून आपण तसं दिसू, हा एक तुमचा जो अट्टाहास आहे हा अट्टाहास बंद करायला पाहिजे. तुम्हाला दिसायचं ना सुंदर, अगदी खूप छान तुम्ही दिसू शकता, अगदी उत्कृष्ट सौंदर्यवती होऊ शकता तुम्ही. कसं? छान सकाळचं एक रुटीन आखा, फिरायला जा, वॉक करा, हवेतला ऑक्सिजन, ओझोन वायू तुम्ही शरीरात भरपूर घ्या. तुम्हाला माहिती आहे का आपले जे हे पोर्स असतात चेहऱ्यातले हे सगळे पोर्स खुले होतात जेव्हा आपण ओझोन वायू आपल्या श्वासातनं आत जातो
तेव्हा हे सगळे पोर्स खुले होतात आणि त्यावेळेला आपला चेहरा असा खिलतो, म्हणजे काय म्हणायचं त्याला आपण, सुंदर होतो, फुलतो, असा छान फुलतो. आणि जी एक सकाळची हवा असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती अशी गुलाबी, लाली, एक समाधान, एक आनंद, हे सगळं निर्माण होतं. त्यानंतर तुम्ही तुमचं पुढचं रुटीन, तुमचा काय नाश्ता असेल त्या नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही छान असे प्रोटीनयुक्त पदार्थ वापरा. पास्ता, कुठेतरी ब्रेड सँडविच किंवा पिझ्झा असले प्रकार नाश्त्यामध्ये नको. इव्हन जेवणसुद्धा तुम्ही कराल तर तुमचं जेवणसुद्धा व्यवस्थित वेळेवर असलं पाहिजे. म्हणजे तुमचा जर दुपारचा 12चा टाईम असेल, तुमचा नाश्ता जर 9 वाजता झाला असेल तर तुमचं जेवण 12ला झालं पाहिजे. आणि 12ला सुद्धा तुम्ही जेवणामध्ये तुमची एक भाजी किंवा एखादी उसळ, सॅलड आणि पोळी, पोळीपेक्षा भाकरी जास्त. तर हे सगळे जे प्रकार आहेत, त्याच्यानंतर पुन्हा दिवसभर काय करायचं, तर तुम्ही वाचन करू शकता. खूप लेडीजना ही सवय असते की टी व्ही बघत बसतात किंवा मोबाईलवरती स्क्रोलिंग करत राहतात, रील्स बघत राहतात. ते बघण्यामुळे तुम्हाला काही त्याच्यानं खूप फायदा होतो असं नाही आहे, उलट नुकसान होतं. तुमची क्रिएटिव्हिटी कमी होते असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की हे खरोखर अनुभवाने सांगते मी की माणूस काय करतो, सतत मोबाईल बघताना तर रील्स स्क्रोल करत राहतो, वर 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 सरकत राहतो. आणि त्याच्यातनं तुम्हाला काही खूप शिकायला मिळतं असं नाही आहे, मिळत नाही असं नाही, पण मिळतं असंही नाही. पण तुमचा जो मोलाचा वेळ असतो, तुम्हाला काहीतरी तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही जर करू शकत असाल त्या वेळेमध्ये, तर ती बंद पडते. आणि त्यामुळे तुम्हाला पुढचं काय करायचं हा मार्ग सापडणं किंवा त्याच्यावर विचार करणंच बंद होतं ना. त्याच्यामुळे मोबाईल न पाहता किंवा टी व्ही न पाहता आपल्याला काय क्रिएट करता येईल आणखीन छान छान करा. तुमच्या आवडीचे छंद आहेत, लेखन आहे, वाचन आहे. आजकाल वाचन सगळ्यांचं बंद झालेलं आहे मोबाईलमुळे, ते सुरू करा. किंवा अगदीच काही नाही, तुम्हाला अगदी मोबाईल हातात घ्यायचाच असेल तर छानपैकी मैत्रिणीशी गप्पा मारा. पण मैत्रिणीशी गप्पा मारताना सुद्धा दुःखद गोष्टी नकोत. अगं माझ्या सुनेने असंच केलं, अगं माझा मुलगा तसंच करतो, माझा नवरा आज मला हेच म्हणाला, माझी सासू आज मला अशी ओरडली. नो, अजिबात नाही. त्यावरही गप्पा मारताना छान हसत खिदळत काढा. तुमच्या सगळ्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या काढा आणि त्या जुन्या आठवणींवरती भरपूर हसा. हसणं हा सगळ्यात मोठा छान व्यायाम आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येतो. आणि तो ग्लोच खूप महत्त्वाचा आहे आणि तो ग्लोच तुम्हाला सौंदर्यही देतो. आणि म्हणून तुम्हाला जर सुंदर दिसायचं असेल, अजून यौवनात आहे मी असं जर तुम्हाला दाखवायचं असेल, तर आधी सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. पुन्हा संध्याकाळी फिरायला जा. आवड असेल तर शॉपिंग करा. शॉपिंगमध्ये सुद्धा तुम्हाला उगाचच सगळ्या वस्तू उचलून आणायच्या असं नाही करायचं. आपल्याला नेमकं काय हवं आहे, कशाची कमतरता आपल्या घरात आहे, ती वस्तू तुम्ही घेऊन या. गेलो आहे शॉपिंगला म्हणून आपला थैला भरून आणलाच पाहिजे असं अजिबात नाही आहे. हे सगळं मी का सांगते आहे, तर ह्या सगळ्यात तुम्ही वेळ घालवा. तुम्हाला खूप छान वाटत असेल तर तुम्हाला फेसबुकवर टाकायचं आहे ना, तर तुम्ही फेसबुकवरती प्रसिद्धी अशीही मिळवू शकता. तुम्हाला फेसबुकवर टाकण्यासाठी खूप साऱ्या छान छान गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, लोकांना उपदेश म्हणण्यासारख्या नसाव्यात, पण त्या वाचल्यानंतर लोकांना त्या आवडल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या कथा टाका. किंवा तुम्हाला गाण्यात असेल गाणं टाका, हरकत नाही आहे. पण सगळ्या गोष्टी कशा नॅचरल असाव्यात, नैसर्गिक असाव्यात, आपल्याला शोभेल अशाच असाव्यात असं मला वाटतं. आणि त्यासाठी माझ्या सगळ्या जेवढ्या हे असतील, म्हणजे मैत्रिणी असतील, ज्या लेडीज असतील, कोणीही असतील, त्यांना मला अगदी ही एक छोटीशी गोष्ट सांगायची. ते म्हणजे तुम्ही यौवनातच आहात, आपण यौवनातच आहोत असंच समजायचं आहे. पण ते समजताना ही चूक कधीच करायची नाही की कुणाशी तुलना करायची, आणि ती पण 30शीतल्या वयातल्या मुलीची नाही, कधीच नाही. आपण 60त आहोत हे एक्सेप्ट करायचं आहे आणि त्या 60तल्या वयाला एक्सेप्ट करून आपल्याला कसं छान दिसायचं आहे हे आपण बघायचं आहे. आणि त्या पद्धतीने आपली राहणी, आपले विचार, आपला आहार हे सगळं ठेवायचं आहे. तुम्ही नक्की सुंदर दिसणार आहात, पण ही चूक कधीच करू नका की तुम्ही सुंदर दिसण्यासाठी छान छान फ्रॉक घालायचे, लोकट ड्रेसेस घालायचे किंवा उगाचच मेकअपचा थर चढवायचा आणि फेसबुकवरती प्रेझेंट करायचं. नका करू असं. तुम्ही आहात अशात छान आहात, खूप सुंदर आहात. तुम्ही काळ्या आहात की गोऱ्या आहात त्याला काही घेणं देणं नाही आहे. रंग इथे मॅटरच करत नाही. तुम्ही कशाही असा, अगदी
खूप लेडीजना मी पाहिलं काळ्या सावळ्या असल्या तरी इतक्या सुबक असतात दिसायला आणि सुंदर असतात, रेखीव असतात अगदी. म्हणजे एखादी गोरीबाईसुद्धा कधी कधी नुसता रंग गोरा असतो पण ती दिसायला अजिबात चांगली नसते. अशासुद्धा बायका मी बघितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जशा आहात तशाच खूप छान दिसताय, सुंदर दिसताय आणि तशाच राहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? माझे विचार पटलेत का? पटले असेल तर मला नक्की सांगा. हां, मी वाट बघणार आहे. आणि हा हा जो व्हिडिओ आहे ना, हा सगळ्यांपर्यंत शेअर करा. मला असं वाटतं की ह्याचा खूप फायदा होईल. आणि त्याचबरोबर एक लाईक करा, शेअर तर कराच, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक पण करा. धन्यवाद मैत्रिणींनो.